तर दुसरीकडे पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। एका रात्रीत भाजपमधनं राष्ट्रवादीमध्ये आलेल्या काकडेंना पुण्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। पुणे विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला। पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीनं संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली, पण यावरून सुनील टिंगरे नाराज झाले। राष्ट्रवादीत नसूनही काकडे यांना तिकीट मिळाल्यानं राष्ट्रवादीचे काही पदाधिकारीही नाराज झाले। पुण्यात जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची 2 तास बैठक झाली। बैठकीला सुनील टिंगरे उपस्थित होते। या बैठकीत संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। ज्यावेळी काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं त्यावेळी काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशही केला नव्हता। त्यामुळे काकडे यांचा प्रवेश होण्याआधीच सुनील टिंगरे जिजाई बंगल्यातून बाहेर पडले। टिंगरे बाहेर पडल्यानंतर काकडे पितापुत्रांचा जिजाई बंगल्यावरच राष्ट्रवादीत प्रवेश पार पडला। पक्षप्रवेशावेळी पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित होते। जिजाई बंगल्यातून बाहेर पडलेले सुनील टिंगरे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेले। त्यानंतर विक्रम काकडेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले, पण राष्ट्रवादीचा अधिकृत एबी फॉर्म विक्रम काकडे यांना देण्यात आला। ज्यांच्याकडे एबी फॉर्म देण्यात आला होता ते चेतन तुपेही काकडेंच्या गाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले। त्यानंतर विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीचा अधिकृत एबी फॉर्म जोडत उमेदवारी अर्ज दाखल केला। जवळपास 2 तास हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता। मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांचे आभार मानतो। मी राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज भरलेला आहे। पक्षाकडून मला आदेश आला की आपण इथं फॉर्म भरावा, त्या पद्धतीने मी फॉर्म भरलेला आहे। राष्ट्रवादीकडून 2 अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत। तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्ही नाराज आहात, असं खरं काय आहे का? नाही, हे बघा, अजून तर तसं काही घडलेलं नाही आणि पक्षश्रेष्ठी घेतील निर्णय त्याच्यावरती। काय अपेक्षा आहे तुमच्या पक्षाकडून? तुम्ही अनेक वर्ष झालं पक्षामध्ये काम करताय, पक्षाकडून काय अपेक्षा आहे? प्रत्येक कॅन्डिडेटची इच्छा असते ना की त्याला मिळावी म्हणून। मात्र आजच सकाळी संजय काकडे आणि विक्रम काकडेंचा पक्षप्रवेश झाला, लगेच त्यांना उमेदवारी जाहीर पण झाली। आता तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, ते घेतील व्यवस्थित निर्णय। मला काय याच्यामध्ये कोणी शंका वाटत नाही। मी दादांचा कार्यकर्ता आहे, आम्ही शिस्त पाळणारी लोक आहोत। ज्या पद्धतीने पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीचा या ठिकाणी आम्ही अवलंब करू। माझं आणि अजितदादांचं जे प्रेम किंवा ह्या फॅमिलीशी जे रिलेशन आहे त्याकरता मी पक्ष सोडून घटक पक्षात गेलोय, काँग्रेसमध्ये गेलो नाही। संजय काकडे यांच्या मुलाला पक्षप्रवेशाआधीच उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले। उमेदवारी न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे सुरेश घुले नाराज झाले, तर टिंगरेंच्या समर्थनार्थ पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी राजीनामा दिला। स्वतः अगदी 40 वर्ष मी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। माझी अपेक्षा मी सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादांच्या कानावर घातली होती की सगळ्यात सिनियर बी आहे, मी तेवढं प्रचंड कामही केलंय, मला उमेदवारी मिळावी हा माझा आग्रह हक्क आहे। मी त्यावेळेस पक्षाच्या कानावर घातलं होतं, तुम्हालाही डावललं गेलंय। बघूयात आता। विधान परिषदेच्या उमेदवारीमध्ये आज निष्ठावंतांना डावलून या ठिकाणी तिकीट देण्यात आलं। आज आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मन दुखावले गेले। आम्ही सुनेत्रा वहिनींना 2 दिवसापूर्वी मी पत्रही लिहिलं होतं की वहिनी, पक्षाची अवस्था सध्या वाईट परिस्थितीत आहे। आज दादांच्या अकाली जाण्याने संघटना थोडीशी खालच्या पोझिशनला गेलेली। आपल्याला पक्ष जर ताकदीने आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्यातल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं तर पक्ष तेवढ्याच ताकदीने वाढेल। 30 वर्ष पक्षाचं काम करतोय। माझ्या मनाला जे पटलं नाही ते माझा राजीनामा दिला ना। मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून राजीनामा देतोय ना, हे काय माझं पत्र देतोय ना मी या ठिकाणी। रामदास गाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। गाडे यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती पार्थ पवार यांनी केली, तरीही रामदास गाडे आपल्या निर्णयावर ठाम आहेत। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ।
आमच्या सगळ्यांचीच आशा आहे निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पुणे विभागाच्या विधान परिषदच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिंदे सेना आणि मित्र पक्ष या सगळ्यांच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे. विक्रम काकडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणानं चर्चा करून ही निश्चित केलेली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या वतीनं आपण जाहीर केलेलं होतं आणि एक सपोर्टिव्ह अर्ज म्हणून त्या ठिकाणी सुनील टिंगरे आमचे शहराध्यक्ष आहेत, त्यांचा एक सपोर्टिव्ह अर्ज त्या ठिकाणी दाखल करायचं ठरलं आणि विक्रम काकडे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून. तर नाराजीच्या चर्चांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत सर्वांना आवाहन केलं. संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलाय. कुणीही नाराज होऊ नये, सगळ्यांनी एकजूट राहावं. ही जागा महायुतीची असून आपल्याला ही जागा निवडून आणायची आहे. पक्ष कुठे ना कुठे संधी देईल, कुणालाही नाराज केलं जाणार नाही असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलंय. कधी शरद पवार कधी अजित पवार दोन्ही चुलतपुतणे आहेत. कोळशातला सापडलेला हिरा आहे. हा हिरा त्या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड शहर किंवा पुणे जिल्ह्यात चमकणार आहे. त्यासाठी उमेदवारी दिली असावी असं मला वाटतंय. त्यावेळेस अजितदादांनाच फसवणारे आमचे स्थानिक नगरसेवक होते, स्थानिक पुढारी होते, ते सगळे भाजपमध्ये गेलेले. अजितदादा नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सगळे नगण्य आहोत. आम्हाला त्या ठिकाणी वाली कोण राहिलेलं नाही. आता आम्ही त्या याच्यामध्ये आम्हाला आमच्या तारणहार कोण आहे तर राज्याच्या मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत. त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आम्ही त्यांच्याकडनंच कामं करून घेणार आहे. पक्षाबाहेरून आलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले. तरीही काकडेंच्या नावावरच अखेर राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं शिक्कामोर्तब केलं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.